महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती व अभिवादन सोहळा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी माजी सभापती पुष्पाताई रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज पाटील, ग्राम विकास अधिकारी सागर भदाणे, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पीआय दिनेश सोनवणे, पत्रकार प्रभाकर आडगाळे, पत्रकार गोपाळ कोळी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रावण अहिरे, माजी उपसरपंच राजेंद्र कोळी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील, कैलास सावंत, राजहंस पतसंस्थेचे चेअरमन वसंत नाना कोळी, पंकज वाघ, ॲडव्होकेट पंकज पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते आयुष्मान रवींद्र पाटोळे व सर्व भीमसैनिक व उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। समितीचे अध्यक्ष आयुष्मान अजय साळवी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की सकाळी मोटरसायकलने रॅली निघाली आणि संध्याकाळी मिरवणूक निघणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रभाकर धनगर, शिंदखेडा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय आंबेडकरांच्या विचारांची प्रेरण ही खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांपासून झाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासून झाली। जर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांची यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केले नसते तर यदा कदाचित संघर्ष आणि बाकीच्या गोष्टी या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आल्या नसत्या। कारण वंचितांना आणि शोषितांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची सुरुवात ही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून झाली आणि नव्हे की स्वराज्याची स्थापना 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती एकत्र राहण्याची सुरुवात ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी झाली। आणि मग स्वराज्य उभं करत असताना स्वराज्याची तलवारीची धार आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित होताना एक स्वाभिमान आणि अभिमान हा जागृत होतो। न्याय, समता आणि बंधुता हे तिघं ज्या वेळेस राज्यघटनेमध्ये नमूद केले गेले तर त्यावेळेस प्रकर्षाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की संधीची समानता आम्हाला मिळाली, न्याय आम्हाला मिळाला आणि आज त्याच राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राज्य या देशाचं निर्माण होत असताना आम्ही जाती जातींमध्ये सलोखा निर्माण करत एकनिष्ठ आणि एकसंघ राहून या देशाच्या विकासाकडे वाटचाल करत आहोत। म्हणून जाता जाता मी एवढंच सांगेन की शिवबा सरनातुरी घेण्याचं सामर्थ्य तुमच्यात होतं, शिवबा सरनातुरी घेण्याचं सामर्थ्य तुमच्यात होतं। ज्योतिबा राखेतून क्रांतीचं बीज तुम्हीच पेरलं होतं। ज्योतिबा शिक्षणातून सारं मिळतं आज ते फोड ठरलं आणि दिरदमडीच्या लोभानं माझ्याच भावंडांमध्ये हिंगळेपण आलं। बाबा गेली 70-80 वर्ष होऊनही अस्तित्व तुमचं आमच्या हृदयात आहे, मात्र तुमची लोकशाही या गाढवांच्या खेत्रात आहे। मस्तकी कपन बांधून शिवबा आणि ज्योतिबा बाबा या गिधाडांच्या देशात तुम्ही पुन्हा धर्माल का आणि लोकशाहीसह या देशाला खऱ्या अर्थानं न्याय, बंधुता आणि समानतेचा अर्थ शिकवाल का? एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।